दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी एक ट्विट केलंय आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं म्हटलंय। एनसीबीनं ही अधिकृतपणे प्रेस रिलीज काढत असल्याचं सांगितलंय आणि या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात आता क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे। किंबहुना समीर वानखेडे यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी क्रांती रेडकर वानखेडे ज्या समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत त्यांनी असं म्हटलंय की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। समीर वानखेडे यांची गच्छंती झालेली नाही। दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा तपास वानखेडे यांच्याकडून काढला की नाही यामध्ये पडू नये तसंच ट्विटरच्या माध्यमातून मागणी करणाऱ्या मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला। तसंच इंधनावरचा कर राज्य सरकार कधी कमी करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढला का जात नाही, आपण त्यासाठी राज्य सरकारला जाब विचारू असंही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलंय। नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेला दिसतो। तुम्ही जर मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही प्रेसच्या माध्यमातून का मागणी करता? अख्खं सरकार तुमच्या हाताशी आहे। एक गृहमंत्री जरी तुमच्या जेलमध्ये गेले, दुसरे गृहमंत्री जरी आजारी होते, ते बहुतेक काल परवा बरे झाले, तर तुमच्याकडे सगळी सत्ता आहे। SIT अपॉइंट करा, नाही तर डबल SIT अपॉइंट करा। रोज उठून सकाळी ट्विट करा आणि प्रेस घ्या, म्हणजे तुम्ही बहुतेक मंत्रिमंडळातून तुम्हाला काढलेलं दिसतंय आणि मंत्रिमंडळातून काढलेल्या माणसांनीच मागणी करायची असते। नवाब मलिकांनी सुद्धा ह्या इतक्या मोठ्या विषयामध्ये त्या एजन्सी स्वायत्त असताना पडू नये आणि त्यांनी पडायचं की नाही हा त्याने ठरवायचा आहे। पण एवढा समजदारपणा आमच्या सगळ्या नेतृत्वामध्ये आहे की हा विषय आपला नाही, त्या एजन्सीचे कोणी आपण अधिकारी नाही, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या। त्यामुळे त्यांनी दिल्लीहून अधिकारी आणला म्हणजे तपास काढून घेतला का, दिल्लीहून अधिकारी आणला हा सपोर्टला आणला, वानखेडेंकडचा तपास काढून घेतला का आहे, हे ह्या विषयात का पडावं? ह्या सगळ्या विषयाची सुरुवात ही नवाब मलिकांनी केली, काही कारण नव्हतं। शाहरुख खान म्हणजे कोणी असे कोणी विशेष व्यक्ती नाही आहेत की ज्यामुळे त्यांच्या मुलाला पकडल्यानंतर तुम्ही इतकं आक्रमकपणे पक्ष म्हणून मग सरकार म्हणून उतरावं। आणि मग उतरायचं असेल तर तुम्ही तेवढ्या विषयापुरतं मर्यादित ठेवा, तुम्ही इकडे तिकडे कशाला तलवारी फिरवत राहिला? की राज्याचे प्रमुख म्हणून उद्धवजींनी राज्यातले पूर्ण वातावरण जे गढूळ झालेलं आहे ते पाहता या 4 प्रमुख नेत्यांची बैठक केली पाहिजे। तर मग कुठल्या लेवलला उतरताय तुम्ही, काय चाललंय तुमचं? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काय दिली तुम्ही सांगा? 1400 रुपये 2.5 हेक्टरवाल्याच्या अकाउंटला पडलेले आहेत। काल दिवसभर हे फोन अटेंड करून मी हैराण झालो। तर मी समजावून सांगत होतो की माझं सरकार नाही आहे, म्हणजे आमचं सरकार नाही आहे, तुम्ही तिकडे फोन करा। नाही म्हणजे तिकडे कोणी फोन उचलत नाही, उत्तर देत नाही, तुम्ही विरोधी पक्षात तुम्ही भांडा। 1400 रुपये काय शेतकऱ्यांना देणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांना देणार नाही। 29 आत्महत्या झाल्या, 4000 रुपये मिळालेत विथ पगार बोनस, 2500 रुपये बोनस देतात। काय घरामध्ये काम करणाऱ्या ताईला पण 5000 रुपये देतात। आणि त्यामुळे दरवेळेला उठायचं आणि केंद्रावर बोलायचं। आधी काय म्हणत होतं तुम्ही की केंद्राने कमी करावे, केंद्राने कमी केले पेट्रोल डिझेलचे दर, 14 राज्यांनी कमी केले, आता तुम्ही कमी करा। आता तुम्हाला पैसे कमी पडतात तर तुम्ही कर्ज काढा। केंद्र सरकारने जे 25% कर्ज काढण्याची परवानगी आहे ती 30% केली आहे। तुम्ही कर्ज काढणार नाही, कर्ज काढणार असाल तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला काढणार, शेतकऱ्यांना मदत करायला कर्ज काढणार नाही, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला कर्ज काढणार नाही। मग तुम्ही काय ठरवलंय? काय लोकांना मारायचं ठरवलंय का? केंद्र सरकारने जीएसटी काउन्सिल स्वायत्त असूनही, जीएसटी काउन्सिलने स्वतःचा पैसा जनरेट करावा असं असूनही केंद्र सरकारने जीएसटी काउन्सिलला लोन दिलं आणि त्याच्यातून ही तूट दिली जाते। ती जी तूट आहे तीच राज्यांना मिळणं बाकी आहे, तीही दर महिन्या 2 महिन्याला त्याच्यातला काही पोर्शन हा रिलीज होत असतो। जीएसटीचे पैसे नाही आहेत,
GSTचा 1 रुपया रात्री 12 वाजता 50-50 होतो. तिकडे समीर वानखेडे यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असून राज्यातील सरकार ड्रग्जला पाठिंबा देणारं असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. दरम्यान राऊत यांनी सध्या मलिकांची जागा घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला. समीर वानखेडे हे दलित समाजाचे आहेत, ते अत्यंत ॲक्टिव्ह अधिकारी आहेत. ड्रग मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. त्यामध्ये व्यक्तिगत त्यांचा कसलाही फायदा अजिबात नाही. जे आरोप प्रत्यारोप चाललेले आहे त्यामध्ये असेच आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत आणि समीर वानखेडेला NCBला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकार जे आहे हे सरकार ड्रगला पाठिंबा देणारं सरकार आहे. हे सरकार जे आहे ते मुद्दाम भारत सरकार काहीतरी सांगतंय असा काही विषय अजिबात नाही. आम्ही समीर वानखेडेला काय थोडंच आम्ही सांगितलं होतं.